नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज KYC अपडेट याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करत चला। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण मी माझ्या चॅनलवर अतिशय खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या देत असते। ज्यांची KYC एकदा पण झाली नाही अशा महिलांसाठी पोर्टल पुन्हा सुरू करावं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं की ज्या बहिणींची KYC झाली नाही आणि ते KYC करू इच्छित असतील तर आपण पोर्टल पुन्हा एकदा सुरू करू, विंडो एकदा पुन्हा सुरू करू। तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण इथे घेतलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती KYC विषयी बघणार आहोत, कारण खूप लाडक्या बहिणी अशा आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यांनी अजून KYCच केली नाही आणि सगळ्या बहिणींचं वेगवेगळं कारण आहे। आणि या बहिणींना KYC न केल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून हप्ते आलेले नाही, जवळपास 5 ते 6 महिने झालेले आहे यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही। तर अशा लाडक्या बहिणींना KYCची एकदा संधी देण्यात यावी, जून महिन्यात पोर्टल सुरू करावं ही शासनाला आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करणार आहोत। कारण मागच्या जूनमध्ये लाडक्या बहीण योजनेचं पहिल्यांदाच KYCचं नवीन पोर्टल सुरू झालं होतं आणि सगळ्या बहिणींना KYC करणं बंधनकारक होती। तरीसुद्धा काही बहिणींनी अजूनही KYC केलेली नाही आणि KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि पोर्टलसुद्धा बंद आहे। म्हणून नवीन KYC करण्यासाठी एकदा पुन्हा पोर्टल सुरू करण्यात यावं। अनेक लाडक्या बहिणींची KYC वेगवेगळ्या कारणामुळे राहून गेलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींना एक संधी KYCसाठी परत देण्यात यावी ही शासनाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। कारण ज्या बहिणींची KYC झालेली नाही त्या पात्र आहेत आणि पात्र असून त्या सगळ्या निकषामध्ये सुद्धा बसतात, फक्त KYC न केल्यामुळे त्यांना त्यांचा लाभ मिळत नाही। जर त्यांची KYC झाली तर त्यांना त्यांचा सुरळीत लाभ मिळणार आहे। कारण KYC दुरुस्तीची संधी वारंवार देण्यात आली, मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली होती, परंतु नवीन पोर्टल फक्त 2दाच ओपन होतं आणि आता ते पूर्णपणे बंद आहे। म्हणून नवीन पोर्टल सुरू करावं आणि या बहिणींना न्याय द्यावा। पात्र असून सर्व निकषामध्ये बसूनसुद्धा लाडक्या बहिणी KYC न केल्यामुळे त्यांचा हप्ता बंद झालेला आहे, अशा बहिणींना KYCची एक संधी देण्यात यावी। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना विनंती करत आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर खूप बहिणी अशा आहेत की ज्यांची KYC अजूनही झालेली नाही आणि त्या पात्र बहिणी आहेत, गोरगरीब बहिणी आहेत, गावखेड्यातल्या बहिणी आहेत, तर अशा बहिणींना एक संधी देण्यात यावी जेणेकरून त्यांची KYC होईल आणि त्यांचा लाभ त्यांना पुन्हा मिळेल। ज्या बहिणी एकल आहेत, ज्यांना पती आणि वडील नाही, अशा बहिणींनी KYC केलेली नाही, कारण त्यांची KYC होणं शक्य नव्हतं, दुसरा आधार कार्ड क्रमांक कोणाचा द्यावा यासाठी, त्यामुळे त्यांची KYC झालेली नाही आणि ह्या एकल आणि परित्यक्त्या बहिणींनाच खरं या लाडक्या बहीण योजनेच्या पैशाची गरज असते। तर अशा गरजू महिलांची KYC परत व्हावी, त्यांना एकदा पोर्टल सुरू करून देण्यात यावं, म्हणजे त्यांना न्याय मिळेल आणि त्यांना त्यांचा सुरळीत हप्ता मिळेल। तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती केलेली आहे। आशा करते ही आजची बातमी तुम्हाला समजली असेल। ज्यांची KYC झाली नाही त्या बहिणींना जर एक संधी मिळाली तर त्यांच्यासाठी खूप चांगलं होणार आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला, चॅनललासुद्धा सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। कारण मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या वतीने नेहमी मुद्दा मांडत असते आणि नेहमीप्रमाणे आपण जे काही मागण्या केल्या त्याला यशसुद्धा मिळते आणि यासुद्धा मागणीला आपल्याला यश येणार आहे आणि शासनाकडून सकारात्मक भूमिका होईल आणि कुठला ना कुठला निर्णय नक्की निघेल। तर मैत्रिणींनो, KYC पोर्टल लवकर सुरू होऊन तुम्हाला संधी मिळणार आहे। काही दिवस आपल्याला वाट बघावी लागेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, तोपर्यंत धन्यवाद।